आणि संत साहित्य या तिघांवरही समान अधिकार आहे अशा भागवताचार्य हरिभक्तपरायण पद्मनाभ व्यास महाराज यांना आमंत्रित करतो. त्यांनी आपले आशीर्वचन इथं प्रकट करावेत. शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरिः ओम. हरिः. भगवंताच्या निश्वासातून प्रकट झालेले असे वेद भगवान ब्रह्मलीन परमश्रद्धेय सद्गुरु श्री अनंतदास महाराज आणि आज ज्यांची जयंती आहे असे भगवान महाविष्णूचे षष्ठावतार वेदसंरक्षक भगवान श्री परशुराम देव यांच्या चरणी उपस्थित ब्रह्मवृंदांच्या चरणी मानसिकरित्या साष्टांग सप्रेम प्रणिपात समर्पित करून व्यासपीठावरती या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या प्रती, या सद्गुरु श्री अनंतदास महाराज स्मारक मंडळाच्या सर्व माननीय अध्यक्ष साहेब आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या प्रतीही मानसिकरित्या सप्रेम वंदन समर्पित करतो. आपण उपस्थित सर्व श्रोत्यांच्याही प्रती मानसिकरित्या प्रेमपूर्वक वंदना समर्पित करून या वेदपाठ शाळेच्या उद्घाटन समारोहाच्या निमित्ताने मला इथं बोलवलं आणि एक दोन शब्द बोलून श्री महाराजांची वेदपुरुषाची सेवा करण्याची संधी दिलीत, त्याबद्दल आरंभीच मंडळाच्या प्रति कृतज्ञतेची भावनाही व्यक्त करतो. आपल्या धाराशिव शहरामध्ये पूज्य श्री महाराजांचं स्मारक म्हणा किंवा महाराजांचं समाधी मंदिर हे आरंभी नागनाथामध्ये आणि त्यानंतर इथे अस्तित्वात आलं. श्री महाराजांची एक इच्छा होती की वेदपाठ शाळा असावी महाराजांच्या स्थानात म्हणजे इथे नव्हे, पण मी पूज्य श्री महाराजांचं एक इच्छापत्र वजा असा जुना कागद वाचला होता, इथेच वाचला होता. पूजनीय विमलाक्का त्यावेळेला होत्या, अक्का आणि मी बसून आपल्या या पुढच्या खोलीतच वाचला होता. पूजनीय वैकुंठवासी शास्त्री महाराजांना जेव्हा पूज्य श्री महाराजांनी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून गिरड मठावर नेमलं, त्यानंतर म्हणजे त्या संबंधानेच तो कागद होता. त्यात पूज्य श्री महाराजांचं हस्ताक्षर, स्वतः महाराजांची सही होती त्याखाली, आणि महाराजांनी त्यात लिहिलं होतं, म्हणजे हवं तर ते इच्छापत्र म्हणा. तर महाराजांनी लिहिलं होतं की एवढ्या दिवसांच्या अनुभवांती आत्ता मी या मर्ताप्रत आलेलो आहे की कुठलंही संस्थान व्यवस्थित चालवायचं असेल तर तिथे संस्कृत पाठशाळा अथवा वेदपाठशाळा असायलाच हवी. हे पूज्य श्री महाराजांचं वाक्य मी स्वतः वाचलेलं आहे, सांगोपांगी नाही, मी स्वतः वाचलेलं आहे. महाराजांची इच्छा त्यांनीच पूर्ण करून घेतली असं मी म्हणेन. ब्रह्मसूत्रांमध्ये ओम संकल्पादेव तच्छ्रुते हे असं एक सूत्र आहे. परमात्म्याच्या संकल्पाने सृष्टी झाली असं म्हटलंय. परमात्म्याचा संकल्पच तसा आहे. तसं पूज्य श्री महाराजांचा संकल्पच असा आहे की त्यांच्या संकल्पनेची सिद्धी करून घेतली. पुनश्च हरिही ओम ज्याला म्हणावं आदरणीय लोकमान्य टिळकांच्या भाषेत, तसं एक कोरोना महामारीच्या पूर्वी एक प्रयोग झाला, यशस्वी झाला, चांगला झाला. आधी आदरणीय पाटील साहेबांनी प्रस्तावनेत ती गोष्ट सांगितली सुद्धा आपल्याला, यातल्या काहींना ते प्रत्यक्षाने माहीत पण असेल. आता हा पुन्हा प्रयोग होतोय. त्यावेळेला अथर्ववेद होता, आता ऋग्वेद आहे. आदरणीय डॉक्टर साहेबांनी थोड्या वेळापूर्वी बोलताना सांगितलं की वेद सगळ्यात प्राचीन वाङ्मय आहे, आणि हे बरोबर आहे. वेद जगातलं सगळ्यात प्राचीन वाङ्मय म्हणून वेद निर्विवाद मान्य झालेले आहे. अमेरिकेचा धाक सगळ्या जगाला आहे आणि त्यांच्या संसदेत सुद्धा वेदमंत्र म्हटले गेले आणि तिथे ती आस्था आणि आदर प्रकट झाला. हे एका प्रकारे आपल्या वेदांचा म्हणजे हा भारतीय संस्कृतीचाच मोठा गौरव आहे. नवे नवे जे वेदातून आलं त्यालाच आम्ही मौलिक म्हणतो. कदाचित आपल्याला माहीत नसेल, बोलताना अनेक सभांमधून अगदी नास्तिकवादी लोकांची असली तरीही वेदनिंदको नास्तिक हा, वेदाची निंदा करतो तो नास्तिक असं म्हटलंय आपल्याकडे. त्यांच्या सभेत सुद्धा एक शब्द तुम्ही ऐकला असेल, आत्ता यापूर्वी किंवा अमुक वक्त्यांनी फार मौलिक विचार प्रगट केले असं ते म्हणतात.
मौलिक शब्दाचा अर्थ आपल्या दृष्टीने किमती किंवा मूल्यवान असा तुम्ही घेत असाल तर तो तितकासा बरोबर नाही. मौलिक हा शब्द मुळात संस्कृतातल्या मूल शब्दाचं एक रूप आहे आणि मूल हा जो शब्द आहे तो मूल शब्द वेद याच अर्थाने आहे. म्हणजे जे विचार वेदातून आलेले आहेत किंवा वेदाचं अनुसरण करणारे आहेत तेच खऱ्या अर्थानं मौलिक विचार आहेत. वेदाला सोडून जे बोललं जातं ते कधीही मौलिक नसतं. मौलिक ते आहे की जे वेदातून आलं. तेव्हा वेदच खरे मूल आणि मूल्यवान दोन्ही आहेत. सगळ्याचं मूल आहेत. वेदो अखिल धर्म मूलम, सगळ्या धर्माचं मूळ वेद आहेत. आणि धारणात धर्म मिथ्याहो, सगळ्या सृष्टीची धारणा धर्मानेच होते आणि तो धर्म वेद प्रणिहितो धर्म हा श्रीमद भागवत. वेद प्रणिहितच धर्म आहे. आपल्या सगळ्या संतांनी वेदांचा मुक्तकंठाने गौरव केलाय. विश्वमाऊली ज्ञानोबा पासून जगद्गुरु तुकोबा यांच्या पर्यंत, सद्गुरुशी समर्थांच्या पर्यंत सगळ्यांनी. मी ते सगळं सांगत बसणार नाही. अनेक वक्ते आहेत तिथे, अनेकांची मांदियाळी आहे. शशीभाऊंनाही मला ऐकायचं आहे कारण ते आजचे उद्घाटक आहेत. ज्ञानोबरायांनी तर असं म्हटलंय की वेदाच्या निरोपाना न की ज्याला आपलं हित करायचंय ना, अहितापासून काढिती हित देवनी वाढविती नाही श्रुती पर्वती माऊली जगा. वेदासारखी दुसरी माऊली नाही असं कोण म्हणतंय? विश्वाची माऊली म्हणते. विश्वाची माऊली आम्हाला सांगते की वेद सगळ्याची माऊली आहेत. म्हणजे माऊलींची माऊली कोण? तर वेद त्यांची माऊली आहे. माऊलींपासून सगळ्यांनी गौरव केला, तुकोबारायांनी केलाय. वेदबाह्य लंड बोले तो पाखंड, त्याचे काळे तोंड संतांमध्ये, तुकोबारायांचं वचन आहे. वेदाच्या बाह्य बोलतो तो पाखंडी आहे आणि त्याचं तोंड काळं आहे संतांच्या समुदायात, असं महाराज म्हणतात. अजून सांगायचं, सद्गुरुशी समर्थांनी सुद्धा वेदबाह्य जो बोलतो ते अवहेची पाषांड मत अप्रिय भगवंता समर्थ म्हणतात. वेदाक्षर घडे जाशी तो बोली जे पुण्य राशी. समर्थ महाराज म्हणतात वेदाचा अक्षर जरी अभ्यास केला त्याने एखादा अक्षर तरी तो पुण्य राशी मानला पाहिजे. तेव्हा असं वेदांचं महत्त्व सगळ्या संतांनी सांगितलं. महर्षी दयानंदांचा उल्लेख मगा झाला. निसंशय ही सुद्धा गोष्ट मान्य करावी लागेल की आर्य समाजाची स्थापना करून म्हणा किंवा त्याला पुन्हा प्रगट करून म्हणा, महर्षी दयानंद सरस्वतींनी सुद्धा वेद रक्षणाचं एक महत्त्वाचं काम केलं. त्याच्याबद्दल आस्तिक समुदायाने त्यांचं कृतज्ञ असलं पाहिजे. आपल्या धाराशिव शहरामध्ये एडशीचा मघा उल्लेख झाला, तिथे पाठशाळा. एडशीचं प्राचीन नाव वेदश्री होतं म्हणे. वेदश्री, वेद हीच श्री ज्या गावात होती ते वेदश्री, पण तिथली ते वेदश्रीचं एडशी झालंय. तर तिथली वेदश्री काही कारणाने काही काळापुरती लुप्त झाली, पण ती धाराशिवात प्रगट झाली, पूज्य श्री महाराजांच्या स्थानात झाली. याला कारण आदरणीय वेदमूर्ती शेखर गुरुजी, धनेश गुरुजी आणि त्यांच्या या संकल्पाला पाठबळ देणारं आपलं हे स्मारक मंडळ आणि माननीय अध्यक्ष महोदय पाटील साहेब, हे सगळेच धन्यवादाला पात्र आहेत. धाराशिवमध्ये चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज असावं, आता मेडिकल कॉलेज नवीन आलं असं मी ऐकतोय, BAMSचं कॉलेज आहेच आहे. ह्या सगळ्या लौकिक व्यावहारिक वैभवाबरोबर हे एक चांगलं खऱ्या आपल्या प्राचीन ज्ञानाचं वैभव इथे उभा राहतंय, पाळसं धरतंय. ही परम आनंदाचीच गोष्ट आहे. सगळ्या सुज्ञ माणसांना हे पटण्यासारखं आहे. प्रशांतजीने एक मुद्दा उपस्थित केला होता, तर त्याच्या जोडीला मी एक अजून गोष्ट सांगतो. वेदाच्या प्रचाराच्या दृष्टीने डॉक्टर साहेब पण मगा म्हणाले वेद दुरूह होते किंवा त्याचं ज्ञान दुर्बोध झालं, तर ते सुलभ करण्याच्या दृष्टीने आपण इथे पुढाकार घेऊन दरवर्षी 3 दिवसाची तरी किमान वेदावरची एखादी प्रवचन मालिका आयोजित करावी आणि विद्वानांना बोलवावं. वेदपाठशाळेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने, ते निमित्त साधून का होत नाही, पण हा कार्यक्रम करावा. वेद आणि वेदाची जी अंग आहेत, षडंग अंग जे आहेत, शिक्षा, कल्प, व्याकरण इत्यादी, तर या सगळ्यांवरती चांगलं भाष्य करू शकतील, प्रवचनं करू शकतील अशी मंडळी आहेत. खंत ही आहे, त्यांना बोलवतच नाही कोणी आणि लोक ऐकतच नाहीत. आणि ऐकलं नाही तर आम्हाला कळेल कसं? सुरुवातीला कठीण वाटेल, नवीन विषय असला तर थोडं काठिण्य वाटेल, मानवी स्वभावाला धरून आहे, पण परिचयाचं झालं की ते सुलभ होत असतं. तेव्हा हा उपक्रम करावा, म्हणजे आपण करूया सगळे मिळून. माझी तरी अशी पूज्य श्री महाराजांनीच बुद्धी घातली म्हणा अशी एक इच्छा आहे. हा एक उपक्रम. दुसरी गोष्ट ही पण आहे की गुरुजींना माझी विनंती आहे, पाठशाळा तर आपण ठरल्याप्रमाणे करणारच आहोत अध्ययन, पण इथे जो समुदाय आहे सगळेच काही गिरीजींनी सूचना केली 100%. मी ते बोलणार आहे. त्याचं कारण आहे शेखर गुरुजींचा मला आज फोन आला होता सकाळी, माझं बोलणं झालंय त्याच्यावर. ते वेदमूर्ती चांदसीकर गुरुजी, तर त्यांनी मला ही गोष्ट सांगितलेली आहे. आपण सगळे आलो
पण इथं संख्या वाढली पाहिजे हे महत्वाचं आहे. गिरीजीने जो मुद्दा मांडला की जसं पट संख्या कमी झाली तर वर्ग बंद होतो जिल्हा परिषदला सुद्धा. आपण तर संस्था चालक आहात, आपल्याला माहितीच आहे ही गोष्ट. तेव्हा पटसंख्या वाढायला हवी, थोडी तरी वाढायला हवी. आपण गुरुजी तर प्रयत्न करतील, आपण सगळे करूया. आणि आपल्या परिवारात किंवा नातेवाईकात कुठं मुलं असतील तर ती मुलं अध्ययनाला इकडे आणली पाहिजेत. वेदाध्ययनातून पैसे मिळतात की नाही वगैरे तो मुद्दा नाही, पण वेदाध्ययन करायला हवं. का करायला हवं मी 2 मिनिटात बोलणार आहे आणि मग थांबणारच आहे. पण अजून एक गोष्ट आहे की हे झालं सगळ्यांनी मुलं पाठवण्याच्या संबंधात, पण ज्यांना हे अगदी शक्य नाही, कारण आता 1 किंवा 2 मुलं आहेत, त्याच्यात मला माहिती आहे की बाकीचं शिक्षण सुद्धा महत्वाचं आहे, मी ते अमान्य करत नाही. सगळेच वेदपाठी झाले तर त्याला दक्षिणा द्यायला तरी कोणी पाहिजे का नको? म्हणजे वेदपाठी दक्षिणा दुसऱ्याला देत नाही असं नाही, तो देतो, पण जेवढी द्यायला पाहिजे तशी. याच्याकरता चांगले डॉक्टर्स, इंजिनियर्स हे पण असले पाहिजेत. समाजाचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल आणि त्या पर्यायाने राष्ट्राची सर्वांगीण उन्नती व्हायची असेल तर आम्हाला ही गोष्ट आवश्यक आहे, अस्वीकार करण्यात काही मुद्दा नाही. परंतु ते करत असताना ते संस्कारित असले पाहिजेत. तेव्हा वैदिक संस्काराचा विषय वायचळजींनी सांगितला सूत्रसंचालन करताना. पण त्याचबरोबर जो नित्याचा अंतःकरणावर होणारा संस्कार आहे, वैदिक संस्कार निमित्ताने तर करावेत अवश्य, मी त्याच्याशी सहमतच आहे. प्रसंगाने होणारे उपनयनादी जे संस्कार आहेत ते तर झाले पाहिजेत, पण प्रत्येही आपण जे सदाचरण करतो आणि वैदिक धर्माने सांगितलेल्या गोष्टीचं पालन करतो, संध्यावंदनादिक विषय मग आला, गायत्री जप वगैरे, तर याने आपलं अंतःकरण हे संस्कारवंत होत असतं. अंतःकरणावर संस्कार त्यानेच होतात. यज्ञैश्च महायज्ञैश्च ब्राह्मीयं क्रियते तनुः, मनु महाराजांनी म्हटलंय. यज्ञ आणि महायज्ञ म्हणजे वैश्वदेवादीच्या अनुष्ठानाने शरीर ब्रह्मज्ञानाला योग्य होतं, म्हणजे अंतःकरण ब्रह्मज्ञानाला योग्य होतं. ती अंतःकरणाची पात्रता वाढण्याकरता प्रत्येही संध्यावंदन झालं पाहिजे. पण करायचं कसं शिकवलंच नाही, आम्ही शिकलो नाही. माझी एक इच्छा आहे 2 प्रकाराने, एक प्रौढ शिक्षा वर्गासारखा आणि दुसरा लहान मुलांकरता संस्कार वर्गासारखा, असे 2 वर्ग गुरुजींच्या अनुमतीने पण कुठलाही त्यांचा वेळ घेऊन, पण एक 2 तासाचा वेळ घेऊन महिन्यातनं किमान 2दा का होत नाही असे व्हावेत. आणि कुठल्या तरी एखाद्या मातृशक्तीला सुद्धा विनंती करून एखादा स्तोत्रपाठादी, म्हणजे जसं भगवद्गीतेचा उल्लेख मग आदरणीय पाटील साहेबांनी केला, आपल्या कमलाकर पाटीलजींनी, श्रीमद भगवद्गीता स्वामीजींनी त्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून शिकवली वगैरे, तर तसा एखादा वर्ग मुलींकरता, आपल्या तरुण किंवा बाल मुली ज्या आहेत त्यांच्याकरता, कुमारिकांकरता आणि स्त्रियांकरता सुद्धा विवाहित, असा एखादा वर्ग व्हावा, जेणेकरून हे संस्कार कायम राहतील. संस्कार घराघरात, आणि हे जर सुरू झालं तर आपोआप परिणाम होईल की आपला मुलगा एखादा तरी वेदपाठशाळेला घालू, त्याचं मूळ इथे आहे. आमच्यावरच संस्कार नसेल तर आम्हाला त्याचे महत्त्व, आवश्यकता वाटेल कशी? आणि याला काही बंधन नाही, वयाचं नाही, काही नाही, सगळ्यांना करता येईल. स्तोत्रपाठ म्हणून सगळ्यांची वाणी चांगली करता येईल. आणि असा संस्कार वर्ग इथं चालू झाला तर ही गोष्ट फार चांगली, महाराजांना त्याचा फार आनंद होईल. मागे संघाची शाखा इथे चालत होती, तर त्याच प्रकाराने हा प्रयोग व्हायला हरकत नाही आणि हे करायलाच पाहिजे. आपण सगळे मिळून ते करूया, किमान तसं करण्याचा संकल्प करू. पूज्य श्री महाराजांनी आपल्याला बलबुद्धी द्यावी अशी त्यांच्या चरणी प्रार्थनाही करूयात. आचिनोतीच शास्त्रार्थम स्वाचार्ये स्थापयतीच, जो स्वतः शास्त्रार्थांचं म्हणजे हुडकून आणतो आणि ते शास्त्रार्थ आचरणाने समाजासमोर ठेवतो, त्यांना आचार्य म्हणतात. ज्ञानोबांनी गुरुत्वाची आचार्य पदवी म्हटलंय. आपले शेखर गुरुजी त्याच पद्धतीचे आचार्य आहेत. त्यांनी स्वतः वेदाध्ययन कठोर साधना करून केलेला आहे. मग तो विषय आला, आदरणीय पाटील साहेबांनी सांगितला, ते क्रमांत आणि घनांतही झालेले आहेत. तर उत्तम प्रकारचं अध्ययन त्यांनी केलेलं आहे आणि अध्ययन करून ते मग सांगत आता शिकवणार आहेत. मला वाटतं विद्या देण्याचे, विद्या येण्याचे 3 मार्ग त्या याज्ञवल्क्य शिक्षेत आहेत. पहा काय त्याचा आरंभ, गुरु शुश्रूषया विद्या पुष्कलेन धनेन वा अथवा विद्यया विद्या चतुर्थं नोपपद्यते. याज्ञवल्क्य सांगतायत विद्या घेण्याचे 3च मार्ग आहेत. पहिला मार्ग आहे गुरु शुश्रूषया विद्या, गुरूंची शुश्रूषा करून, चांगली सेवा करून, तद्विद्य प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शन, हा श्रीमद भगवद्गीता. तर या पद्धतीने गुरूंची सेवा शुश्रूषा करून, सदाचाराचं पालन करून वेदाध्ययन, कारण गुरूंची सेवा करणं म्हणजे गुरूंच्या आज्ञा पालन करणं आहे. आणि गुरूंची आज्ञा पालन करण्यामध्ये आचारबोधात बटूला उपनयन संस्कारात सांगितलेलंच आहे, आपोषणम आचमनं कुरु इत्यादी. तर त्यामुळे वेदांचं अध्ययन सदाचारपूर्वक गुरूंच्या सेवेत आणि गुरुकुलात होणं महत्वाचं आहे. हा विद्या येण्याचा एक मार्ग सांगितला, पहिला मार्ग. बरं, दुसरा सांगितला पुष्कलेन धनेन वा, पैसा देऊन.
घरी शिकवणी लावतात ना खाजगी, ते गुरुजींना पुष्कळ पैसे देऊन घरी बोलावतात, किंवा धन देऊन पदव्या मिळवता येतात, ज्ञान नाही मिळवता येत, पण पदव्या मिळवता येतात. पुष्कलेन धनेन वा. आणि तिसरा प्रकार आहे अथवा विद्या विद्या, म्हणजे आपली एक विद्या त्यांना द्यायची आणि त्याच्या बदल्यात दुसरी विद्या त्यांच्याकडून घ्यायची. या तीनच प्रकारातून आपल्याला विद्या मिळू शकते. चतुर्थं नोपपद्यते, याज्ञवल्क्य म्हणतात चौथा उपायच नाही, एवढे तीनच उपाय आहेत. तेव्हा याच्यातला गुरु शुश्रूषया विद्या हा उत्तम क्रमांकाचा, पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे आणि तो पाठशाळेद्वाराच सिद्ध होतो, त्याला दुसऱ्या प्रकाराने सिद्ध करता येत नाही. म्हणून पाठशाळेची आवश्यकता आहे. स्वाध्यायो अध्येतव्य शतपथ ब्राह्मण, किंवा स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्यम, तैत्तिरीय. तेव्हा स्वाध्याय आणि प्रवचनाच्या बाबतीत प्रमाद करू नका असं आम्हाला वेद भगवान सांगत आहेत. आचार्यांनी पण म्हटलंय, भगवान आदि शंकराचार्यांचं आहे, वेदो नित्यमधीयताम तदुदित कर्मस्वनुष्ठीयताम. आचार्य साधना पंचकात सांगतायत ही साधना आहे, रोज त्याचं अध्ययन झालं पाहिजे. ब्रह्मयज्ञाची योजना त्याच करता आपल्या मनीषी लोकांनी पूर्वीच्या केलेली आहे. स्वाध्यायन्मा प्रमदहा, स्वाध्यायात प्रमाद करू नको असं वचन आहे. त्याच्यामुळे स्वाध्याय वेदाचा झाला पाहिजे. आणि स्वाध्याय करण्याकरता म्हणजे अध्ययन करून स्वाध्याय आहे. तो वेद स्वीकरणं पूर्वं विचारो अभ्यसनं जपः तद्दानं चैव शिष्येभ्यो वेदाभ्यासो हि पंचधा. दक्ष स्मृतीचं वचन आहे. 5 प्रकारचा वेदाभ्यास सांगितला आहे. वेदाभ्यास 5 प्रकारचा आहे. पहिला वेद स्वीकरणं पूर्वम, सगळ्यात पहिलं सांगितलं ब्रह्मचर्य पालन पूर्वक, गुरु सेवा पूर्वक, गुरुमुखाने वेदांचं व्यवस्थित अध्ययन करणे, पाठ करणे. त्यानंतर त्याच्या निगूढ प्रमेयांवर खोल विचार करणे, विचारो. तिसरा अभ्यसनम जपहा, त्याचं अभ्यसनम म्हणजे सारखा निदिध्यास करणं, आणि जपहा म्हणजे सतत सतत घोकणं, विसरले नाही पाहिजेत. मुलांकरता सांगतो अध्ययन करणाऱ्या, वेद न शिकण्यात जेवढा दोष सांगितला, मनु महाराजांनी त्याहून अधिक दोष शिकून वेद विसरण्यात सांगितला. म्हणजे आमच्यासारख्याला एक वेळेला क्षमा आहे, पण ज्यांना अध्ययन करून विसरला तर क्षमा नाही. तर याच्याकरता जपहा. आणि त्यानंतर सांगितलं तद्दानं चैव शिष्येभ्यो, 5वं सांगितलं शिष्याना त्याचं दान करणं. वेदाभ्यासो ही पंचधा, वेदाभ्यास 5 प्रकारचा आहे. हा गुरुजींचा सुद्धा अभ्यासच आहे बरं का. आमच्या भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य पहा, गुरुजी शेवटपर्यंत विद्यार्थी आहेत. प्रत्येक मनुष्य मात्र शेवटपर्यंत विद्यार्थी असला पाहिजे, असावा, आहे खरं जर विचार केला असतोच. तर त्या अर्थाने आचार्य सुद्धा विद्याभ्यास करत आहेत. त्यांचं हे गुरुकुल सुरू झालं तरी ते सुद्धा विद्यार्थीच आहेत, एका प्रकारे वेदाभ्यास करतायत. तद्दानंचैव शिष्येभ्यो, तेव्हा शिष्यानं ते दान देण्याकरताच इथं आलेले आहेत. पुष्कळ बोलता येण्यासारखं आहे, पण मागे अनेक लोक आहेत. आणि सूत्रसंचालकांनी पण घड्याळाकडे पाहिलंय. पाटील साहेबांचं त्यांचं काहीतरी नेत्रसंख्येत झाला नाही, ते म्हणत नाही मी. तुम्ही म्हणाल या अध्ययनाने काय मिळतं? हे बघा, एकतर षडंग निष्कारण वेदो अध्येतव्य, वेद निष्कारण अभ्यासला पाहिजे, आम्हाला धर्माने सांगितलंय. निष्कारण अभ्यास केला पाहिजे. पण त्याचं एक फल आहे. फल असं आहे, विद्यया अमृतम अश्नुते, वेद विद्येने अमृतत्वाची प्राप्ती होते. वेदाचे पद म्हणणारा जो असतो त्याला प्रत्येक पदाच्या पाठाबरोबर तितकेच देवाची नामं घेतल्याचं फल मिळतं. हा त्याचा फार्मार्थिक फायदा आहे. वेदै सांग पदक्रमो पणिषदैर गायन्ति यं सामगाः, भगवंताचंच गायन त्याच्यातून होत असतं. म्हणून जितके वेदाक्षर आहेत, वेद जया गाती, तुकाराम महाराज म्हणतात, आम्हा तयाची संगती. वेद म्हणजे ज्याला गातात तो परमात्माच आहे. त्यामुळे भगवंताचं सम्यक ज्ञान, ब्रह्मतत्वाचं ज्ञान आणि धर्मतत्वाचं ज्ञान वेदाशिवाय नाही. वेद शब्दात विद धातू आहे, ज्याचा अर्थ जाणणे असा आहे. तर जाणणेच वेदाचं कामच आहे, ते जाणीव ज्ञान करून देणे. तर वेदात्म विज्ञान आहे. महर्षी दयानंदांनी या बाबतीत चांगलं काम केलंय. वेदात्म विज्ञान कसं आहे वगैरे त्या बाबतीत त्यांनी बऱ्याच काही विचार मांडला आहे. पण वेदांमधून विज्ञान तर आहेच आहे, जे भौतिक विद्या आपण म्हणतो. परंतु वेदांमधून आम्हाला उपनिषद भागातून ज्ञान, परमज्ञान, अध्यात्मज्ञान, आत्मविद्या या सगळ्या गोष्टी मिळतील. ब्रह्मतत्वाचं ज्ञान वेदांशिवाय होणं शक्य नाही. म्हणून करता वेद असले पाहिजेत. धर्माचंही तेच आहे. वेदांशिवाय धर्म काय आहे ते आपल्याला कळत नाही. म्हणून वेदाध्ययन अत्यावश्यक गोष्ट आहे.
अनद्धित्य द्विजो वेदान अन्यत्र कुरुते श्रमं स जीवन्नेव शूद्रत्वम आशु गच्छति सान्मयः. मनुस्मृतीतलंच वचन आहे. वेदाध्ययन सोडून अन्य श्रम करतो तो वेड आहे किंवा त्याने व्यर्थच श्रम केले असं मनु महाराज म्हणत आहेत. म्हणून वेदाचा अभ्यास झाला पाहिजे. मृत्यूने जो समाजावर आघात केलाय सध्या प्राणी मात्रा करता, ह्याच्या 4 कारण मनूंनी सांगितलेत मनु महाराजांनी. यद मनोह जे मनु महाराजांनी सांगितलं की नाही, तन भेषजम म्हटलंय, ते औषध आहे. जरा कडू असलं तरी आपल्या हिताचं आहे. तर मनु महाराज म्हणालेत, अनभ्यासेन वेदानाम आचारस्य च वर्जनात आलस्यात अन्नदोषाच मृत्युर्विप्रान जिघांसती. मृत्यू विप्राला ग्रस्त करतो, त्याला ही 4 कारणं सांगितली. अनभ्यासेन वेदानाम, त्यातलं पहिलं कारण आहे, वेदाचा अनभ्यास हा आमच्या अकाल मृत्यूचं कारण आहे. अकाल मृत्यू जे वाढले त्याला वेदांचा अनभ्यास कारण आहे. आणि वेदांचा अभ्यास करायचा, पण तो अभ्यास आपण शालेय शिक्षणात करतो तसा नाही. मला एवढाच मुद्दा बोलायचा आणि थांबणार आहे मी. सदाचार पालनपूर्वक वेदाभ्यास आहे. आमच्या शालेय शिक्षणामध्ये पहाटे उठून अगदी पारोशाने जरी बसला, काही शुचित्व नाही केलं, त्याने मलमूत्रानंतर सुद्धा काही शुचित्व नाही केलं तरी तो आपला घोकत बसू शकतो. CAT कॅट म्हणजे मांजर, CAT कॅट म्हणजे मांजर, घोकत बसू शकतो. पण वेदाध्ययनाला तसं नाही, त्याला सदाचाराचं बंधन आहे. तर आचारहीनं पुनंती वेदाहा, व्यासस्मृतीचं वचन आहे. आचारहीनाला वेदव्यासदेव सांगतायत, आचारहीनाला वेद सुद्धा पवित्र करू शकत नाहीत. म्हणून सदाचार पालनपूर्वक वेदाभ्यास हवा. आणि सदाचारामध्ये बटून करता अपेक्षित सदाचार आचारबोध आहेच आहे उपनयन संस्कारामध्ये, आणि उपनयनानंतरच अध्ययन आपल्याकडे सांगितलेलं आहे. तेव्हा त्याच्यामध्ये ब्रह्मचार्यसी पहिली गोष्ट सांगितली, ब्रह्मचर्याचं पालन कर. दिवामा स्वापसी, दिवसा झोपू नको. आपोषणम आचमनं कुरु, वेदादींचा अभ्यास कर. तो आचार्यांच्या सन्निध राहून कर, हे महत्वाचं आहे. मनाने वेदाध्ययन करता येत नाही, कारण वेद सस्वर आहेत. आणि त्या सस्वर विद्येमध्ये जर एखादा विस्वर झाला तर काय होतं ती गोष्ट आपल्याला शिक्षेने सांगून दिलेली आहे. स वाघ वज्र वैजमानम ही नसते यथा इंद्रशत्रो स्वरतोपराधात. स्वराचा अपराध झाल्याने असा भागवतात तो कथाप्रसंग आलाय, इंद्रशत्रू विवर्धस्व. तर असं होतं, त्याच्यामुळे ते सस्वर व्यवस्थितच शिकायला हवेत. त्रयो धर्मस्कंधा यज्ञो अध्ययनम दानम इति. छांदोग्य उपनिषदामध्ये धर्माचे 3 स्कंध सांगितले, यज्ञ, अध्ययन आणि दान. तर धर्माचा स्कंध महत्वाचा आधार आहे अध्ययन, आणि ते अध्ययन वेधशाळेतूनच शक्य आहे. याच्याकरता या वेधशाळेचा आरंभ इथे केलेला आहे. आपण सगळ्यांनी याचा लाभ घ्यायचा. तो लाभ कोणत्या प्रकाराने घ्यायचा तो मी आधीच सुचवून आलो की आपण सगळ्यांनी संस्कार वर्ग, महिला पुरुष दोघांकरताचे बाल संस्कार वर्ग, प्रौढ शिक्षा वर्ग या रूपाने, आणि जे आत्ता वेदशिक्षण घेण्याच्या वयात आहेत आणि ज्यांची सर्वस्वानी इच्छाही आहे, घरातल्यांची परिस्थिती आहे, अशांनी वेदाध्ययनाला प्रत्यक्ष रूपाने इथे बटू देऊन 100 नचिकेता द्या, अख्खा देश बदलून दाखवतो, असं पूजनीय स्वामी विवेकानंद म्हणाले होते. तसे नचिकेता तयार झाले पाहिजेत. आणि नचिकेतासारखे तयार होण्याकरता अध्ययन आहे. ते अध्ययन इथं घडण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली आहे. आपण सगळे मिळून त्याचं सोनं करूयात. संधी वाया घालवू नये. अवसर बार बार नाही आवे. तेव्हा सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे, अध्ययनाकडे आपली प्रवृत्ती वाढली पाहिजे. आपणही अध्ययन करायचं. आणि वेदाच्या संबंधाने मी मगाचे बोललो की एखादं चांगलं व्याख्यान आयोजित करून आपण ते ज्ञान मिळवू शकतो. विद्वानांकडून ऐकून किमान त्याच्या प्रती आस्था तरी आपली जागी होईल आणि समाज एकत्रित होईल. हिंदू धर्माचं मूळ तर वेदच आहेत आणि वेदसार भगवद्गीता आहे, पण मूळ वेदच आहेत. त्याच्यामुळे आपण मुळाला विसरून चालणार नाही. मूळ जर गेलं तर सगळा वृक्ष धोक्यात येतो, ही गोष्ट आपल्याला माहीत असेल. मूळ जर गेलं तर वृक्ष राहत नाही. त्यामुळे मूळ सांभाळलं पाहिजे. आणि वेद हे आर्य समाजी असो, सनातनी असो, अन्य कोणी असो, सगळ्यांच्या आस्थेचा विषय वेद आहेत. त्या एका सूत्रात सगळ्यांना बांधायचं तरी काम वेद करतात. आपण ते केलं पाहिजे. सध्याचा काळ फाटाफुटीचा मुळीच नाही. शहाण्या माणसांनी फाटाफूट करू नये आणि ते फाटाफुटीच्या गोष्टी बोलूही नये. एकात एक मिसळणं सगळ्याला शक्य होईल असं मला वाटत नाही. कारण काय आहे, प्रत्येकाची विधा वेगळी आहे व्यक्त होण्याची आणि त्याचा त्याचा संप्रदाय भिन्न आहे. मग रामदासी असो, वारकरी असो, वीरशैव असो, ब्राह्मण असो, सनातनी असो, आर्य समाजी असो, बौद्ध असो, जैन असो, कोणी असो, ओंकार मूल मंत्राला मांडणारा, गोभक्ती करणारा असा कोणी असो, आणि या मातीत ज्यांची
धर्मस्थळं, तीर्थस्थळं आणि यांचे सर्व श्रद्धास्थानं या मातीशी संबंधित आहेत. असा कोणी असो तो आपलाच आहे. एकात एक मिसळणं नाही शक्य झालं तरी अडचण नाही, पण एकाच्या शेजारी एक आम्ही बसलंच पाहिजे. त्याचं कारण आहे, एकात एक मिसळण्याने ताकद जेवढी होत नाही तेवढी एकाच्या शेजारी एक बसण्याने होते. म्हणून मी सनातनी असलो व्यक्तिशः तरी मी आर्य समाजाला आपलंच म्हणतो, बौद्धाला माझंच म्हणतो, जैनाला माझंच म्हणतो. कारण त्याचं एक आहे, एकात एक मिसळला तर संख्या किती होते? एकात एक मिसळल्यावर 2 आणि एकाच्या शेजारी एक ठेवल्यावर काय होतं? 11. कुठं वाढलं बळ मला सांगा. एकाच्या शेजारी एक बसल्याने बळ वाढतं आणि आमच्या हिंदू समाजाच्या दृष्टीने ती आवश्यक आहे. काळाची पावलं ओळखली तर आवश्यक आहे. मग आदरणीय डॉक्टर साहेबांनी तो एक उल्लेख केला की इतर यांचा पौरोहित्याचा मुद्दा त्यांनी सांगितला तर ठीक आहे. समाजाचा जो आत्ताचा काही वेगळा विचार प्रवाह आहे त्याचं आक्रमण किंवा त्याचा हे रोखण्याकरता अशा काही ढालींची पण गरज आहे. तेव्हा अशाही उपक्रमाला माझे मनातून धन्यवादच आहेत. असे उपक्रम आपला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याच्या संबंधाने असलेल्या संघटना करत असतात. या सगळ्या संघटनांच्या प्रती माझी आत्मीयतेची भावना आहेच आहे. आपण सगळे त्याच्याशी जोडलेलेच या नात्या माध्यमातून आहोत आणि आमचे अण्णा त्याच्यातलेच आहेत, शशीभाऊ त्याच्यातलेच आहेत. तेव्हा त्यांच्या हातून हे उद्घाटन होत आहे ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. व्यापकतेने वेदांचा विचार सगळ्यांपर्यंत नेण्यासाठी सगळ्या चळवळी मान्यच आहेत आणि आपण सगळे त्याच्यामध्ये आत्मीयतेने बांधलेलोच आहोत. आपल्या सगळ्यांचं त्यात सहकार्य आहेच आहे. तसंच ते निरंतर राहो अशी भगवत चरणी मी प्रार्थना करतो. आणखीन जयश्रीताईंनी एक सूचना केली, सनातन संस्था ही सुद्धा एक अशाच प्रकारची धर्मासाठी अविरतपणाने काम करणारी संस्था आहे आणि या संस्थेच्या तर्फे संस्थेचे संस्थापक परमपूजनीय आदरणीय डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांच्या आठवलेजी महाराजांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 80व्या वर्धंती महोत्सव त्या निमित्ताने सोलापूरला दिनांक 14 मेला उद्याच्या 14 मे 2022 या दिवशी एक ऐक्यता हिंदू ऐक्य दिंडी असा एक कार्यक्रम आहे. बरोबर आहे ना? दुपारी 4 वाजता त्याची वेळ आहे. आपण बहुसंख्येने त्याही उपक्रमात सहभागी होऊयात. सर्वांच्या करता माहितीस्तव आणि एक आग्रहाचं निमंत्रण म्हणून हे मी इथं आपल्यासमोर जाहीर केलं. त्यांच्याच परवानगीने सांगण्यावरून ते जाहीर केलं. या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या सगळ्यांचा नामनिर्देश मी एका ओळीत करतो आणि थांबतो, कारण त्यांचं नाव घेण्यात मला आनंद आहे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. सज्जनांची नावं घेतली म्हणजे पुण्य पदरात पडतं. मी स्वार्थी मनुष्य आहे. कुठे गेलं तर आपल्या पदरात काय पडतं याचा विचार करणारा माणूस आहे मी. नाही महाराज मंडळ तसंच असतं बहुतेक. काय पदरात पडतं ह्याचा विचार होऊन नाही ते सगळं हे फिक्स झाल्यावरच बाहेर पडायचं असा आताचा नवा ट्रेड आहे महाराज लोकातला सुद्धा. तेव्हा इथे कोपऱ्यात डावीकडून माझ्या उजवीकडून बसलेले आदरणीय आयाचित काका, आदरणीय शेटे साहेब, आदरणीय प्रशांत भैया, त्यांचा माझा तर घरोब्याचा संबंध आहे. त्यांच्या आजोबांपासूनचा आहे. त्याच्या अलीकडे असलेले आमचे पाटील साहेब आणि आमचे आरडी काका. ते म्हणजे काय, जशा पोस्टात वगैरे आरडी असतात की नाही, आम्हाला तर तेवढीच आरडी माहिती आहे. तशीच ही आरडी आहे आमची. भिक्षा वगैरे असली की मी त्यांना फोन करतो आणि असे काही ठराविक जण आहेत, मी आधी फोन करून सांगतो त्यांना आमची भिक्षा कल्याण स्वामीची येणार आहे. मग पाटील साहेबांनी तो उल्लेख केला तेव्हा आरडी काकांचा उल्लेख केला पाहिजे. माननीय आपल्या माजी नगराध्यक्षा उर्मिलाताई गजेंद्र गडकर आणि त्याच्या अलीकडे बसलेले आमचे शशीभाऊ आता काही कामाच्या व्यस्ततेमुळे इथून गेले, पण माझे आत्मीय सुहृद असलेले डॉक्टर अभय शहापूरकरजी, त्याचबरोबर आपल्या सर्वांचं एक सर्वमान्य नेतृत्व आणि धडाडीचं काम करणारे आदरणीय श्री पाटील साहेब आणि माझ्या बाजूला असलेल्या जयश्रीताई, त्यांच्या बाजूला असलेल्या डॉक्टर गपाटताई आणि शेजारी असलेले आमचे गाववालेच आहेत आरजी काका. तर त्यांचा माझा 3-4 पिढ्यांपासूनचा संबंध आहे. त्यांच्या पलीकडे बसलेले आदरणीय डॉक्टर साहेब जिंतूरकर डॉक्टर साहेब. आपला आणि माझा कधी व्यक्तिशः बोलणं झालं नाही, पण बाबांचा माझा स्नेह खूप होता. आमचं मुंबईला एक भागवत करायचं ठरलं होतं, पण ते झालं नाही कालोगामध्ये. मुंबईला आपलं मला वाटतं घर आहे तर तिथे करूयात असं मी घरी पण आलो होतो. आपण दवाखान्यात होतात त्यावेळेला. तेव्हा अशी सगळी आपलीच मंडळी बाजूला बसलेले आदरणीय रामभाऊ आहेत. मी रामभाऊंना विसरूच शकत नाही. आणि त्यांच्या बाजूला सूत्रसंचालना करत असलेले आदरणीय वायचळजी आहेत. समोर बसलेल्यांमध्ये मनीष सर आहेत, आमचे गोपाळ काका आहेत, व्यास साहेब आहेत, अनेक जण आहेत, गिरीजी आलेले तेरमाळ्यावरून आणि योगेश सर आहेत,
महेशजी आहेत, अजून बरीच मंडळी आहेत. मला कोणाचा नामनिर्देश राहिला असला तरी आपण काही वेगळं मानू नका. माझ्या दृष्टीला मर्यादा आहेत म्हणून तर वर दुसरा अलंकार घातलाय. तेव्हा आपण सगळेच माझ्या हृदयात असलेलेच आहात. आणि आमच्या राजज्ञताई आहेत तिथे बाजूला बसलेल्या, आरजीताई, पिंपळगावकरताई, सौभाग्यवती पाटीलताई आहेत. ते एक माझं हक्काचं स्थान आहे. बँकेत मला काही असलं की मी त्यांना नेहमी फोन करतो. कोकिळ गुरुजी आहेत, आमचे दंडवते आहेत. सर्वांच्या प्रति कृतज्ञतेची भावना व्यक्त करतो. आणि इथे असलेले आपले सातोंडकर काका, त्यांचं सगळं कुटुंबीय, श्रीहरी गुरुजी, सर्वांच्या प्रति कृतज्ञतेचा, निलेश गुरुजी आहेत, सगळ्यांच्या प्रति कृतज्ञतेचा भाव व्यक्त करतो. मंडळाने मला संधी दिली. मी मंडळाचा कायमच आहे आणि पाठशाळेकरता पण जी हे सेवा पडेल माझ्यासहित इतरांना करण्याकरता प्रवृत्त करेन. मला फक्त कानावर आलं पाहिजे असं म्हणणार नाही, मी अधूनमधून येतच राहीन. आणि तरुणांचा विषय काका पाटील साहेबांनी काढला. कोकिळजी इथे आहेत, गजानन आहेत, गजानन कुलकर्णी आपल्या नारेकर काकांचे, आणखीन इथे उपस्थित असतीलच, प्रसाद आहेत, निलेश आहेतच. निलेश हा फार स्तुत्य निर्णय झाला, त्याबद्दल मंडळाचं अभिनंदन केलं पाहिजे. आणि आमचे मधुकरराव गुरुजी, आचार्य गुरुजींचे चिरंजीव आहेत. सगळ्यांना पुनश्च एकदा वंदन करतो. माझं बरंच लांबलं. आडनावाचा दोष आहे, व्यास आडनाव आहे, विव्यास वेदान. वेदांचा सुद्धा विस्तारच करायचं काम केलं, विभाजन करायचं काम केलं, तेव्हा अशी आडनावाचा दोष असतो. चिक्षे साहेबांचा ऋणनिर्देश केला पाहिजे. मंडळाला त्यांनी पुष्कळ काही दिले. मला वाटतं भुजंगराव सर पण मागे आहेत. तेव्हा सगळ्यांच्या प्रति भाव व्यक्त करतो. आणि झालेलं हे माझं वाक्पुष्प सद्गुरू श्री महाराजांच्या चरणी, वेदनारायणाच्या चरणी सादर सप्रेम समर्पित करतो. वाणीबुद्धीला दोष असतातच. मनुष्य म्हटलं की काही प्रमाद घडला असेल तर आपली सर्वांची क्षमा याचना करून माझ्या वाणीला सीमित करतो. जय जय रघुवीर समर्थ श्रीकृष्ण अर्पण. आता महाराजांनी काय खरं बोलावं ते संतासारखं असतं त्यांचं, की सगळ्याला एकाच्या बाजूला एक बसवा. आणि काल अण्णाच्या घरी गेलो, तिथेही हेच सांगितलं. हे मंडळ एका जातीपंथाचं नाहीये, समस्त हिंदू समाजाचं आहे. त्याच्यामुळं तुम्ही जे सज्जनगडांना सगळ्यांना घेऊन जाता, वारकरी शेतात राबणारे सवंगडी घेऊन जाता तुम्ही, हे तुम्ही समरसता आम्हाला शिकवली. त्याच समरसतेने जसं चांदणेचं उदाहरण टाकलं तसं आम्ही सगळ्यांना घेऊन, कुण्या एका केवळ ब्राह्मणाचं आहे असं कुणी म्हणू नये याची दक्षता हे आनंदा स्मारक मंडळ सतत घेत आहे. याचा उद्देश हिंदू समाजाचं तुम्ही जे सांगितलं ती व्यापकता एवढंच क्लिअर करतो. याच्यानंतर डॉक्टर वंदनाताई गपाट त्या शुभेच्छा देणार आहे.